नमस्कार मुलांनो, एक्सेल ट्युशन गोवापोड या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. या व्हिडिओत आम्ही कोण या इयत्ता 10वीच्या पाठ्यपुस्तकातील कवितेचे स्पष्टीकरण म्हणजेच एक्सप्लेनेशन भावार्थ या व्हिडिओत आपण पाहणार आहोत. या कवितेचे कवी आहेत आचार्य प्रल्हाद केशव अत्रे म्हणजेच केशव कुमार. आम्ही कोण. आम्ही कोण म्हणून काय पुसता दाताड वेंगाडुनी, फोटो मासिक पुस्तकातनं तुम्ही का आमचा पाहिला, किंवा गुच्छ तरंग अंजली कसा अद्यापीना वाचिला, चाले ज्यावरती अखंड स्तुतीचा वर्षाव पत्रातुनी. हे पहिल्या वाक्यात म्हणजेच आम्ही कोण म्हणून काय पुसता दाताड वेंगाडुनी म्हणजे दात पेचून काय पुसता म्हणजे विचारता. इथे कवी म्हणतात आम्ही कोण म्हणून दात पेचून म्हणजेच तोंड वाकडं करून काय विचारता. फोटो मासिक पुस्तकातनं तुम्ही का आमचा पाहिला म्हणजे मासिकात पुस्तकात नाही का पाहिले तुम्ही आमचे फोटो, किंवा गुच्छ तरंग अंजली कसा अद्यापीना वाचला. गुच्छ तरंग अंजली ही मासिके ज्यातून अखंड स्तुतीचा वर्षा वाचकांकडून त्यांच्या पत्रातून आमच्यावर होतो ती तुम्ही कधी वाचली नाहीत का. चाले ज्यावरती अखंड स्तुतीचा वर्षाव पत्रातुनी म्हणजे अखंड स्तुतीचा वर्षाव वाचकांकडून होतो आहे ती पत्रे तुम्ही कधी वाचली नाहीत का. वाचली नसतील तर आश्चर्यच म्हणायला हवे. पुढे कवी म्हणतात ते आम्ही परवाङ्मयातील करू चोरून भाषांतरे, ते आम्ही न कुणास देऊ अगदी याचा सुगावा परी, डोळ्या देखत घालूनी दरवडा आम्ही कुबेरा घरी, त्याचे वाग्धन वापरून लपवू ही आमुची लक्तरे. आम्ही दुसऱ्याच्या वाङ्मयातील म्हणजे साहित्यातील लिखाणातील कविता चोरणारे, त्या कविता आमच्या नावावर छापून घेणारे, चोरून भाषांतरे करणारी थोर कवी व लेखक आहोत. याचा कुणाला सुगावा पण लागू देत नाही. आम्ही डोळ्या देखत कुबेराच्या घरीही दरोडा घालणारे, त्याचे साहित्यरूपी धन चोरून आमच्या नावावर ते खपवून आमची लक्तरे. लक्तरे या ठिकाणी आमचा पोरकटपणा, लेखनातील पोरकटपणा लपविणारे आम्ही कवी खरंच महान आहोत. कवी म्हणून आमची प्रसिद्धी सर्वत्र आहे, पण आम्ही कविता चोर आहोत हे मात्र आम्हालाच ठाऊक आहे. त्यामुळे आमचे रसिक मित्र नेहमी आमची स्तुती करतात. मुलांनो, जर तुम्हाला एक्सेल ट्युशन गोवापोड हा चॅनल व त्यातील कंटेंट आवडले असल्यास जरूर तुमच्या मित्रांना शेअर करा. लाईक, शेअर, सबस्क्राईब फॉर मोर सच व्हिडिओज. पुढे कवितेत कवी म्हणतो काव्याचे बरगस्त घेऊनी सदा काकोटीला पोतडी, दाऊ गाऊनी आमुच्याच कविता आम्हीच रस्त्यामध्ये, दोस्ताचे घट बैसवूनी करूया आम्ही तयाचा उदे, दुश्मनावर एक जात तुटूनी की लोंबवू चामडी. या दुसऱ्या कडव्यात कवी म्हणतात आम्ही आमच्या कवितांची भरलेली पिशवी म्हणजे पोतडी काखोटीला मारून हिंडत असतो. रस्त्यात कोणी ओळखीचे भेटले तर आम्ही त्यांना रस्त्यातच आमच्या कविता गाऊन म्हणजे कविता म्हणून गाऊन दाखवू. अशा कविता ऐकणाऱ्या मित्रांचा मेळा भरवून आम्ही त्यांचा उलट जय जयकारच करू. पण त्यासाठी त्यांनी न कंटाळता आम्ही आमच्या नावावर खपवलेल्या दुसऱ्यांच्या कविता ऐकल्या पाहिजेत. आमच्या कविता न ऐकणारे, आमच्यावर टीका करणारे, आम्ही दुसऱ्यांच्या कविता चोरल्या असे उघड बोलणारे सारे आमचे शत्रू म्हणजे दुश्मन आहेत. त्यांना आम्ही गप्प राहणार नाही. आमच्यासारखा अस्सल जातिवंत कवीची अब्रू घालविल्यास आम्ही त्यांच्यावर तुटून पडू. वेळ पडल्यास त्यांची चामडीही लोंबवू म्हणजे त्यांना चोपट मार देऊ असे कवी यात दुसऱ्या कडव्यात म्हणतात. पुढे कवी म्हणतात आम्हाला वगळा गतप्रभ क्षणी होतील साप्ताहिके, आम्हाला वगळा खलास सगळी होतील ना मासिके. या शेवटच्या कडव्यात कवी म्हणतात आम्हाला साहित्य क्षेत्रात कोणीच वगळू शकणार नाही, बाजूलाही टाकू शकणार नाही, आणि जर तसे कोणी जाणून बुजून केले तर सारी साप्ताहिके क्षणात निस्तेज होतील, गतप्रभ होऊन जातील म्हणजेच निस्तेज होऊन जातील, तेजहीन होऊन जातील. आम्हाला वगळल्यास सारी मासिके खलास होऊन जातील म्हणजे संपून जातील, त्यांचे नामोनिशाण पण राहणार नाही.
आम्ही कोण या केशवसुतांच्या कवितेवरचे हे विडंबन अगदी खुसखुशीतरित्या साधले गेले आहे. यासाठी कवीने सुरुवातीस क्षमापण मागितलेली आहे. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. डू लाईक, शेअर, सबस्क्राईब. एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड.